छे बाबा, मला ना कोणीच समजून घेत नाही या पृथ्वी तलावावर. मी रील करणार नाही हा वैश्विक प्रश्न आहे. आणि ऐक ना, पृथ्वी तलावावर असा शब्दच नाहीये. पृथ्वी तलावर असा शब्द आहे. तेच ते. अरे बापरे. पण तुला आठवतं का आपल्या पहिल्या डेटला तू असंच म्हणाली होतीस? हो, तुला आठवते आपली पहिली डेट? मला मला सगळं आठवतं. त्या दिवशी असा धो धो पाऊस पडत होता. मी पावसात भिजत होतो आणि अचानक माझ्या समोर तू आलीस. तू मला तुझी छत्री ऑफर केलीस, पण मी तुला म्हणालो अहो मला छत्रीत घ्याल तर तुम्ही भिजाल. त्याच्यावर तू म्हणालीस अहो पूर्ण नाही भिजणार, थोडी मी भिजते थोडे तुम्ही भिजा, थोडी मी कोरडी राहते थोडे तुम्ही कोरडे राहा. ज्या वाक्याने मी भारावून गेलो. थोडी मी भिजते, थोडे तुम्ही भिजा, थोडी मी कोरडी राहते, थोडे तुम्ही कोरडे राहा. काय ग सूर्य, परत भांडलात का? बघा नाही, सांगितलं होतं तुला लग्नाच्या आधीच, नीट पारखून घे. अगं माझ्या पोटचा गोळा असून मला नाही आवडला कधी. अरे मी आहे या कॉलवर. आई हा, आपल्या बाबांची एखादी जुनी मैत्रीण वगैरे आहे का? मैत्रीण हसताय काय? अबे तू हसतेस काय आई? तुला राग आला पाहिजे या प्रश्नावर. आणि तू वाटेल ते काय विचारते का? माझे बाबा तसले नाहीत. म्हणजे मी तुला काय बुळा वाटलो का? थँक्यू. गरमागरम वडा. वडे? हो, तुम्ही बटाटे वडे खाताय? हेच जर मी केलं असतं, मी वडा आणला असतं तर मला बोरडलं असतं तुम्ही की राजवाडे हो किती तेलकट खाताय तुम्ही. आता नाटक बघायला आलोय आणि आपलं ठरलंय ना नाटकाच्या परंपरेने सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही नाही का फुलं आणलीत माझ्यासाठी? मग नाटकाच्या प्रयोगाला आलं की इंटरव्हल मध्ये बटाटा वडा खाणं इज मॅन्डेटरी. आणि आपल्याकडच्या थिएटर्स मध्ये इतके सुंदर मिळतात ना वडे. हो पण हा असा इथला नका वडा खाऊ. त्यापेक्षा आपण एक काम करूया, इथे जवळच एक रेस्टॉरंट आहे, तो शेफ ओळखीचा आहे माझ्या. मी त्याला फोन करून सांगतो वडा तयार करू, आपण तिकडे जाऊन वडा खाऊन येऊ परत. तुम्ही बरे आहात ना? तुमचा तो 5 स्टारचा वडा, या वड्याची सर येईल का त्याला? मी हा वडा टेस्ट करून बघा. माहितीये लहानपणापासून बाबा मला नाटकाला घेऊन जायचे ना, तेव्हा ही गोष्ट ठरलेली असायची आणि आजही तशीच चव आहे तशी. नको नको स्वानंदी, रिस्क आहे याच्यामध्ये. हा वडा कुठल्या तेलामध्ये तळलाय, त्याच्यात भांड कुठलं वापरलंय, ते स्वच्छ आहे की नाही आपल्याला काही माहिती नाही. असा वडा कसा खाऊ शकता तुम्ही? हो तुम्हाला वाटतं तेवढं वाईट नसतं. नाही तर नाटक बघायला येणारी लोक सगळी आजारी पडली नसती का? त्यांना पण थोडस कळतं, हायजेनिक असतं सगळं. घ्या. खरं तर अशी 4-5 पाकिट मागवा, एकाने काय होणार आहे आपलं? एक मिनिट. हा बोल रे. तू खरंच आलायस नाटकाला? कळलं ना तुला? अरे मग मला भेटायला ये. अरे असं मध्येच कुठे येऊ? मला भेटायला ये, मी वाट बघतोय मागे. अरे वहिनींना घेऊन ये. हा आलो 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 आलो. ए चहा आणि वडे सांग रे, माझा मित्र येतोय. चला कुठे? चला अहो चला. काय कसलं? अरे समर, ये 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 ये. कसा आहेस भावा? मी मस्त. तू कसा आहे? अरे काय मजा येते तुला बघताना. आणि काय नाटक लोक एन्जॉय करतात समोर बसून. टाळ्या शिट्ट्या म्हणजे धमाल येते बघताना. स्वप्नील या. अरे ऑफकोर्स मी ओळखतो, मिसेस राजवाडे. वहिनी नमस्कार. वहिनी नमस्कार. मनापासून सॉरी. ऍक्च्युली यांनी लग्नाला बोलवलं होतं, पण लग्न पंचमीचा ऑलमोस्ट रोज प्रयोग होतो, त्यामुळे येणं जमलं नाही. हरकत नाही. पण हा नाटकाला आलाय म्हणजे कमाल आहे. अरे यांच्यामुळे
या नसते तर मी आलो असतो का नाटकाला? मला कुठे सवय आहे नाटक बघण्याची? अच्छा, म्हणजे वहिनीनं थँक्यू म्हटलं पाहिजे. वहिनींनो, वहिनी थँक्यू. बाय द वे, तुम्हाला आवडतं का नाटक बघायला? हो म्हणजे मी लहानपणापासून माझ्या बाबांबरोबर नाटक बघत आली आहे, त्यामुळे अरे मी वा. मी आमच्या घरी आहे नाटक बघायचं कल्चर. अरे वा, मग आता ह्यालाही सवय लावा. हो, मी फक्त थोडी सॉरी मी थोडी कॉन्शियस आहे, कारण असं कलाकारांशी समोर येऊन बोलले नाहीये कधी, त्यामुळे मला वेगळंच वाटतंय काहीतरी. अहो मित्र आहे माझा तो, बोला त्याच्याशी. पण माझ्यासाठी ते असे ए ये अरे इथे समर वडे घे रे. ए दे 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 सरांना दे. समर नाही ते मी असं एकदम मला ते एक नाही ते- एक एक इकडे हा, इकडे 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 इकडे. हा, आता असं असं उभं राहा, असं वर आणि दे त्यांना वडे. शाबास. अरे बापरे, हे तुझं अजून चालूच आहे का? तुला माहिती आहे? बरं घे वडे. वहिनी वडे घ्या. हो घ्या घ्या, मगाशी खायचं होतं ना तुम्हाला. घ्या, घ्या. तुमचं नाही ना ते शिकवायला? नाही. या माझ्यासारखं ये सगळ्यांनी सगळ्यांनी. तुला? अरे मी नाही, मी जरा डाएटवर आहे. अरे स्वप्नील, आमची ओळख तरी करून दे. ऑफकोर्स ऑफकोर्स. माझा अत्यंत लाडका जवळचा मित्र समर राजवाडे आणि मिसेस स्वानंदी समर राजवाडे. नमस्कार. विदुला चौगुले, मधुगंधा कुलकर्णी यांनी नाटक लिहिलंय पण बरं का वहिनी. सुंदर आहे हा. आणि सुनील अभ्यंकर. खूप छान काम करता तुम्ही सगळेच, म्हणजे तुम्ही खूप सुंदर लिहिलेत नाटक, म्हणजे हे विचार पोहोचले पाहिजेत सगळ्यांपर्यंत. थँक्यू. कोणी आलंय का? अरे नाही, तुम्ही नाटकाची तिसरी पहिल्यांदा घंटा आलेत. नाटक सुरू होणार. सॉरी, मी पहिलं चालू नाटक बघायला मला एक नाही नाही, काय हरकत नाही. वहिनी, बाबांना सगळीकडे लहानपणीच नाही का सांगता, ह्याला पण नाटकाला वगैरे घेऊन रेग्युलर. तिसरी बेल कळली नाही त्याला. भाऊ आय लव्ह यू. बाय बाय. आणि भेटूया शांतपणे. हा, शांतपणे मी घरी येतो. हो हो, हा वहिनी, काळजी घ्या. ऑल दी बेस्ट. मस्त होत आहे. नाटकाची सवय सुरू ठेवा. हो हो, आता सगळी नाटकं बघणार. जाता जाता आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हा दोघांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. अच्छा, ऑल दी बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. बाय वहिनी. हो हो. समर भेटतो रे. होय होय. पार्टी वाटली का हो? लग्न म्हणजे तुम्हाला पार्टी, पार्टनरशिप असते ती. आणि तुमचं लग्न फक्त एका व्यक्तीशी होत नाही, संपूर्ण कुटुंबाशी होत. ते जुनं हा? झालं. तुमचं लग्न फक्त एका व्यक्तीशी नाही, त्या व्यक्तीमधल्या अनेक व्यक्तिमत्वांशी होतं, त्याच्या बदलत जाणाऱ्या व्हर्जनशी होतं. लग्नामधला रोमांस आणि बिझनेस दोघांनी टिकवून ठेवावा लागतो. बिझनेस? हो, लग्न हा क्षणाचा रोमांस आणि अनंत काळाचा बिझनेस आहे. मुलं होतात, पण बिलही येतात. लग्न करणं सोपं आहे हो, टिकवणं अवघड. तुम्हाला तुमचं लग्न टिकवायचंय का? लग्न टिकवणं हे ध्येय असेल तर कमीत कमी संपर्क, शून्य संघर्ष. प्रेम हा असा एकमेव घोटाळा आहे ज्यात तुम्ही अडकलात तर तुम्हाला शिक्षा नाही, दिशा मिळते. असं वाक्य होतं. अरे तू लेखक, आमचं काय आहे? अहो म्हणून काही बोलाल. समजून घे रे. भांडण होतातच रे, आम्ही भांडत भांडतच इथवर आलो. पूर्वी मी भांडलो की घरातून बाहेर पडायचो, 5 मिनिटात तुझी आई हाक मारायची. बघा आईचं किती प्रेम आहे तुमच्यावर. नाही, चपला विसरलेलो असायचो. म्हणायची चपला घालून कुठे जायचंय तिकडे जा. म्हणजे शेजारणीला बोलवून माझ्याबद्दल कुचाळक्या करायला ती मोकळी.